मी जस्ट आत्ता ट्रॅक्टर मारून आलोय आपल्या वावरामधून. सकाळपासून एक तर डोकं इतकं फन करीत होतं आणि त्याच्यात ते ट्रॅक्टरचा आवाज, बापरे लय बेकार झालेलं आहे माझ्या डोक्याचं. ताण आधी हात तर वेगळेच दुखायचे भाऊ, ते व्हायब्रेशनने विशेष नाही करायचा, पण मला ते नाही सांगायचं. मी आत्ता हे सांगायला आलोय की बाबा, आपण जे 28 तारखेला अंडे ठेवले होते, प्युअर गावरान कोंबडीचे अंडे, आपल्या घरचे बी आणि दुसरीकडून बी आणले होते, ते त्यांना अख्खे 17 दिवस झालेत. माझ्या डोक्यातच नव्हतं की बाबा 17 दिवस झाले माझे, म्हणजे मी सोडूनच दिला होता विषय, म्हणजे मोजतच नव्हतो दिवस. माझ्या अचानक आत्ता ध्यानात आलं. मी आत्ता म्हणलं चला गाड्या मोजू आपण दिवस किती झाले. 28 तारखेला ठेवले होते, 28, 29, 30 असे करता करता म्हणलं 17 दिवस झालेत. अवघ्या 2 दिवसात पिल्लं येणार आहेत बाहेर. मी काहीच तयारी नाही केली अजून त्यांची. आता मला तयारी करावं लागणार आहे, कारण की आहे ना आपल्याकडे इतकं मोठं हे नाहीये, म्हणजे स्पेस नाही त्यांना ठेवता येईन असा. स्पेस तर मरणाचा आहे, पण असा मोकळा आहे सगळं. त्यांना थोडं कोंडून ठेवावं लागेल आपल्याला, कारण की त्याला बल्बाची उष्णता ठेवावं लागेल. कोंबडी नाही त्यांच्या खाली, त्याच्यामुळे बल्बाची उष्णता वगैरे सगळं सगळं प्रॉपर करावं लागणार आहे. लई कुठा नाही. चला ते आता उद्या करूच आपण, कारण की आता वाजलेत रात्रीचे 10 आणि त्या राड्यात व्हिडिओ बनवून राहिलो मी. आता जस्ट अंड्या पुढंच बसलेलो आहे मी बरं का. आता ते आत्ताच कॅन्डलिंग केली, 1 नंबर पिल्लू झालं, एकदम हेल्दी पिल्लू आहे अंड्यामध्ये. आता आहे ना माझ्या मते अजून 1, 2, 3 दिवसांनी तर कन्फर्म जे 28 तारखेला अंडे ठेवले होते ना, ते तर पिल्लं निघणारच आहे. आणि 1, 2 दिवसांनी जे 1 तारखेला 2 तारखेला असे ठेवले होते ना, ते पण आता निघायला चालू होते ना हळूहळू. आता अंडे ठेवायला बंद करावं असं वाटत आहे मला, कारण की नाही आत्ता नाही ठेवायला बंद करावं लागते, कारण की ना 2-3 दिवसापूर्वी जे मी बदकाचं अंडे ठेवलं होतं ना, त्याला 28 दिवस लागतात. मग तसा हिशोब लावावा लागेल की मला हे बदकाचं पिल्लू केव्हा निघतं, मग तेव्हा शेवटचं कोंबडीचं पिल्लू निघन. असं काहीतरी मी हिशोब लावला होता 2-3 दिवसापूर्वी. मला आठवतंय 16 का 17 तारखेपर्यंत अंडे ठेवायचे होते. 15 तारखेपर्यंत तवरच ठेवावं लागते ना आता, म्हणजे 2-3 दिवसच घरचे अंडे ठेवायचे, बाकीचे मग तसेच ठेवावं लागते ना आपल्याला. करू, श्रावण चालू आहे, अंड्याच्या पोळ्या करू, न खाता येणार काही करता येणार. बघू काहीतरी, नाही तर देऊ मशीनवर ठेवून. आता आहे ना ते तिथं एक मशीन आहे, ही आपलं जे कुकाने सबस्क्रायबर आहे ना, त्याच्यात पण 1 नंबर पिल्लं झाले बरं का. ते पण 7 अंडे ठेवले होते आपण त्याच्यात, ते पण 28 तारखेला ठेवले होते. ते पण 2-3 दिवसात पिल्लं निघायला चालू होईल. माझ्या पुढं प्रश्न ह्यो झालाय की बाबा मला आता आहे ना एक स्पेस करावं लागेल, थोड्या थर्मोकॉलचा किंवा एखादा बॉक्स तयार करावा लागेल लाकडाचा. तसा ते उद्या करीनच मी तयार. चला बघू. हे ते सगळे प्युअर गावरान कोंबडीचे अंडे आणि आपल्या घरचे प्युअर गावरान कोंबडीचे अंडे. फ्लॅश ठेवला होता इथं व्हिडिओ काढायला. आणि हे एक 28 तारखेला ठेवलेले प्युअर गावरान कोंबडीचे अंडे आहे ना, आता याची मी जरा कॅन्डलिंग करून राहिलो तुम्हाला दाखवायला, जस्ट की बाबा पिल्लू कसं तयार झालंय. हे जे अंड आहे ना, चाललं कॅन्डलिंग वर. 1, 2, 3. आतल्या आतच कसं आलतंय पिल्लू. हे जे पिल्ल आहे ना, उद्यापासूनच टुक 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 अंडे फोडायला चालू करते, कन्फर्म आहे. आणि माझी ही पहिली बॅच असन तिच्यामध्ये मी एवढे अंडे ठेवले. हे ना 70-80 अंडे आहेत. हा छोटे जे म्हणजे घरगुतीसाठी मी ठेवले होते, आपण काय विकायला ठेवले नव्हते. याच्यानंतर आपण विकणार आहे, त्यात काही विषय नाही आहे. पण अख्खीच्या अख्खे अंडे हे बघा, एवढे एवढे आहेत ना, एवढे फक्त खराब निघालेत. एवढे खराब, बाकीचे सगळे सगळे अंडे हॅच झालेत प्रॉपर. त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन नक्की लिहा कमेंटमध्ये, कारण की मागची जी बॅच आहे ना लय भांगार गेली होती त्या टर्कीचे पिल्लन त्याचे, बापरे बाप काय सांगू. कारण की मशीन पण दुसरं होतं आपलं, ते जरा बिघडलंय, म्हणजे त्याचे जे किट आहे ना त्यात थोडं प्रॉब्लेम आलाय, त्याच्यामुळे झालं असं ते शक्यतो. पण हे प्रॉपर रिझल्ट येणार आहे, 100% प्रॉपर रिझल्ट येणार आहे. 2-3 दिवसात तुम्हाला कळूनच जाईल. ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करून ठेवा. चला आता सकाळी भेटू. आता तोंड धुतो, चहा घेतो. वय वय ते पिल्लाला करायचंय बरं का आपल्याला, तुम्हाला रात्री सांगितलं तसं तेवढं करायचंय. हे तेव्हापासून मी ठरलो होतं ते हे बॉक्स आणि ते ना त्याच करायचं आपल्याला. तेवढे 70-80 पिल्ल बसते ना असं. चला आता माझं पाणी तापत आहे. आहे ना, काल मशीन मारलं, इतकं अंग दुख राहिलं, छातीत बेकार दुख राहिलं, उगच मारलं ते मशीन. आज झालंय मला एकटी. वर वापसा व्हायची वाट बघाव, ओलं होतं छोटं, वापसा व्हायची वाट बघाव. पावसाचा भरवसा नाहीये. रात्री थोडी अशी बुरबुर झालीच, मग म्हणलं मारून टाकलेलं बरोबर. आधी त्यात ऑइल टाका बरं का. चला शेवगावला जाऊन यायचंय, थोडं गौरीला मिनरल मिक्सचर आणायचंय. बाप तिचं मिनरल मिक्सचर संपलं होतं. काय दुकान उठलंय बाबा तिथं.
काल बाबांनी आहे ना वैरण काढली होती, एवढी वैरण अशी खराब निघाली. आता ही वाळून टाकायची बरं गौरीला. एवढी एक बाकी सगळी काढून टाकली. आता इथं भूस आहे फक्त गव्हाचा. काय झालं लक्षातच आलं नाही त्या दिवशी. मी उघडी करून ठेवली, खराब झाली होती बरं का, उघडी करून ठेवली. पण या तळटाला आहे ना बोक्षे होते, अगे बोक्षे, आणि यातून गेलं पाणी. पाण्यामुळं मग ती सडली, मग झाला घोड. त्याच्यामुळे म्हणलं वाळून ठेवावं, आणि त्यातच पाऊस आला. माझ्या लक्षात नाही राहिलं, ती सगळी भिजली आणि झाली ती. पण आता निघल्या तरी 20 पॅन्ट निघल्यात, दिल्यात लटकून, संपत आल्यात त्या. आता आपली मनी काय करते किल्लो. आता काल 2 कोंबडीचे विकलेत, यांना बाहेर सोडावं लागेल. आता यांना पाणी बिणी काय टाकलं होतं सगळं समाप्त केलं भाऊ. डेंजर पिल्लं आहे ते. ऑइल संपलं. दोन कास काय मार राहिली, पण 2 कास काय मार राहिली. ऑइल संपलं ना. इथून सोडायला गेलंय ऑइलला असं. एक माझ्या बघायची का, या बघा मी जरी ना इथं ऑइल टाकलं ना, बघा डायरेक्ट भाडका. लय डेंजर विषय, गंभीर. कशाला त्याच्यात काय कोळसा ना, कोळसा. हा कोळसाने बी राहील, ते मस्त राहील. चला भाऊ, चौकाला जायचंय, चौकावरून परत यायचंय. काय बोलतोय मलाच कळा. मिनरल मिक्सचर घेतलंय. मोबाईल आहे ना, याला चार्जिंग पोर्ट टाकायची होती या मोबाईलला, त्यासाठी वाट बघतोय दुकान उघडायची. ते अजून काही आहे ना, अर्धा तास झालाय. वाट कधी उघडतं काय माहिती आहे दुकान. चल गौरे पाणी पिये, जर पिये सगळं पिऊन घे. आज गौरीला बाहेर सोडलंच नाही, इथंच हे गेला. तिला थोडं भूस आणून टाकतो. एक बादली पिली होती, आता परत पिऊ राहिली. चला तिला भूसने आणतो थोडं. आता त्या दिवशी जे आपण खुर्ड्यामध्ये कोंबडी बसवली होती ना, दुसरे कोंबडे आहेत ना आपले, बसूनच जाईना तिला. ती बघा कसं गेड्यावानी केलंय. सगळी इकडचे तिकडे केलं होतं, पण ती कोंबडी उठून आहे ना या इकडे येऊन बसली. बघा परत तिच्या जुन्या जागेवर येऊन बसली ती. आता तिला आहे ना इथं बाकीच्या कोंबड्या अंडे देतात ना, त्याच्यामुळे इथं बसवायचं आहे मला. त्याच्यामुळेच मी आहे ना हे आणले होते 2. हे ठेवतो, त्याच्यात थोडा भूस लिंबाचा पाला टाकतो आणि त्याच्यावर देतो ठेवून. चल झालं का. मला आधी हिला खायला टाकावं लागेल, नाही तर इथे अशी आरडन ना, तिचं थोडं खायचं कमी केलं आहे आपण, त्याच्यामुळे इतकी आरड ती येड्यावणीच नाही. बघा आरडायलाच तयारी बरं का. आता तिकडं मोठं करून 2 मिनटं देतो. चला आता इकडं राजहंसच्या याच्यात आणलंय बसबाई अंड्यावर. इथं आता बसली प्रॉपर. चला कळवतो तुम्हाला अपडेट. तिकडून इकडं ट्रान्सफर करावं लागलं फक्त. आता इकडं नाही अडवणी करायची. राजहंस काही इकडं चढत नाहीत वरती, काय टेन्शन आहे. नजर पण राहीन इकडून जाता येतानी. ओके.